सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन मत्तई कृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 5 ते 8 ही वचने आणि 13वे वचन. मत्तई कृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 5 ते 8 ही वचने आणि 13वे वचन. मग येशू कफरनहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, प्रभुजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, प्रभुजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रवेश ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही वाचत आहोत मत्तई शुभवर्तमान अध्याय 8 5 वचनापासून 8व्या वचनापर्यंत आणि 13 वचन. पवित्र शास्त्र आम्हा शिकवत आहे की ह्या ठिकाणी हा एक शताधिपती आहे जो प्रवेश ख्रिस्ताकडे येऊन विनंती करतो की, प्रभुजी, माझा चाकर पक्षघाताने पीडित आहे, त्याला तुमची गरज आहे. प्रभू म्हणत आहे, मी येऊन त्याला बरं करतो. परंतु पहा, हा शताधिपती काय म्हणत आहे आपल्या चाकरासाठी, प्रभू, गुरुजी, आपण माझ्या छपराखाली यावे. मी या योग्यतेचा नाही आहे. तरी मी आपणास सांगतो की मी पण एक अधिकारी आहे. मी एक शिष्यास जर जा म्हटलं तर तो जातो, दुसऱ्या शिपायाला म्हटले ये तर येतो, आणि माझ्या चाकराला जर म्हटलं ही गोष्ट करतो तो करतो. परंतु तुम्ही शब्द मात्र बोला, माझा चाकर बरा होईल. इतका मोठा अधिकारी असूनही ख्रिस्ताचरणी तो स्वतःला नम्र करत आहे. आणि प्रभू म्हणत आहे, जर आम्ही पुढील वचन जर वाचले 8च्या पुढे,
त्यामध्ये सांगितलेलं आहे की एवढा विश्वास मला इस्रायलमध्ये आढळला नाही. एक अधिकारी असूनही तो ख्रिस्ताच्या चरणी नम्र आहे आणि आपल्या दासासाठी, आपल्या चाकरासाठी प्रभूकडे विनंती करतो. तर प्रियांनो, तुम्ही आणि मी जेव्हा आपल्या नातेवाईकांसाठी, मुलाबाळांसाठी या विश्वासाप्रमाणे किंवा आमच्या अंतःकरणामध्ये जो विश्वास आहे तो अधिक वाढून प्रभूवरती भाव भरोसा ठेवून आम्ही जर प्रार्थना करू, विनंती करू प्रभूला, तो करणार नाही का? ह्या अधिकाऱ्याची येशू ख्रिस्त प्रार्थना ऐकतो आणि 13व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की जा तुझा चाकर बरा झालेला आहे, त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. आज आमचा विश्वास कोठे आहे? विश्वासाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व काही शक्य आहे. म्हणून प्रियांनो, आम्ही सर्वजण लहान थोर मोठे प्रभूवरती विश्वास ठेवू. तुमची समस्या मोठी नाही आहे, तुमचे आजार विकार मोठे नाही आहे, तुमचा देव मोठा आहे हा विश्वास ठेवा. आमचा प्रभू येशू ख्रिस्त महान आहे. विश्वासाने आम्ही जे काही त्याला मागू ते आमच्या जीवनामध्ये घडेल आणि अद्भुत घडेल. म्हणून विश्वास बाळगा. त्यानुसार आमच्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाला चिन्ह चमत्कार पाहण्यासाठी मिळतील आणि प्रभूचा गौरव करण्याची आपणास संधी मिळेल. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद देवा, आम्ही तुझ्या उपकारांना आभार मानतो. शेताधिपतीचा चाकर तू बरा केला प्रभू. त्या शेताधिपतीने विश्वास ठेवला आणि प्रभू तुझं वचन शिकवत आहे, तुझं वचन शिकवत आहे की तो शेताधिपती विश्वास ठेवून तुला म्हणत आहे प्रभू, ज्या आपण शब्द मात्र बोला माझा चाकर बरा होईल. आणि प्रभू त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. प्रभू तुला धन्यवाद देतो. तो अद्भुत आहे, तू महान आमचा जिवंत देव आहे. परमेश्वरा, आम्ही जे ऐकणारे लोक आहोत, आम्हा प्रत्येक बहीण भावाला स्पर्श कर. तुझ्यावरती विश्वास ठेवून तुझ्या मार्गी चालण्यास सहाय्य कर. चिंता, काळजी, समस्या ज्या कोणत्या गोष्टी आहेत देवा, त्या सॉल्व करणारा प्रभू तू आहे. तू त्यातून आम्हाला सोडवणार प्रभू आहे. अद्भुत कार्य करणार प्रभू तू आहे. तुझ्या ऐकणाऱ्या सर्व लेकरांना या वचनाद्वारे आशीर्वादित कर आणि प्रभू प्रत्येकाचा विश्वास तुझ्यामध्ये वाढव, त्यांच्या जीवनात अद्भुत चमत्कार हो, असं घडवून आण. धन्यवाद देतो देवा, तुमची प्रार्थना ऐकली. प्रभू येशूच्या नावात केली प्रार्थना म्हणून ऐकते बाप्पा. आमेन. येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.